आता काही दिवसापूर्वी मी एक न्यूज वाचली होती, की तुंगतमध्ये बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी एक गाडी पकडली आणि त्याच्यामध्ये जर्सीची पिल्लं यांची वाहतूक होत होती. आता साहजिकच ती कत्तल करण्यासाठीच वाहतूक होणार आहे, हे आम्हाला पण माहीत आहे. आम्ही शेतकरी माणसं आहे, आमच्याकडून ती पिल्लं घेतली जातात. साधारणतः 500 ते 1000 रुपयाला ती पिल्लं घेतली जातात. पण कसं होतंय, की जर वातावरण जास्त टाईट असेल, म्हणजे असे जर बजरंग दलचे कार्यकर्ते गाड्या पकडत असतील, तर ते पिल्लं शेतकऱ्यांकडून फुकटच घेतली जातात. कारण शेतकरी स्वतःहून म्हणतो, की "मी त्याला सांभाळून काय करू? तू त्याला घेऊन जा." तर अशा पद्धतीनं याच्यातून होतंय काय, की शेतकऱ्यांच्या मालाचं नुकसान होतंय. म्हणजे शेतकरीला जे 500,000 रुपये भेटणार आहेत, तर तेही त्याच्यात भेटत नाहीत. आणि तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी करून आजपर्यंत गायी-गुरांच्या कत्तली ह्या थांबलेल्या नाहीत. तर तुम्ही मेन गोष्टीला घाव न घालता, म्हणजे कत्तलखाने बंद न करता तुम्ही ही वाहतूक बंद करताय. हे चुकीचं आहे तुमचं. आणि या सगळ्या गोष्टींमागे केवढं मोठं राजकारण आहे, हे तुम्हाला पण माहिती आहे. मग शेतकऱ्यांनी करायला काय पाहिजे, की या सगळ्या गोष्टींमुळं जे अडवतात असे लोकं, जिथं कुठं त्यांची गाडी अडवलेली असेल, तर त्यांना तुम्ही विरोध पण करायला पाहिजे. या सगळ्या गोष्टींच्या विरोधात आपण आलं पाहिजे. कारण की जे आपल्याला 500,000 रुपये मिळणार आहेत, तर ते कोण देणार आहे आपल्याला? किंवा अशी एखादी गाय असेल, जिला आपल्याला सांभाळणं होत नसेल, आजारी असेल किंवा काहीही असेल, तर त्यावेळेस आपण काय करतो? ते आपण खाटकालाच देऊन टाकतो आणि हे आज देत नाही आपण, अगोदरपासून तेच करतोय आपण. ह्याच्यामध्ये नवीन काही असं नाहीये. पण या सगळ्या गोष्टींचा विचार जर केला ना, तर माझी बजरंग दलवाल्यांना विनंती आहे, की तुम्ही तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या. प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोच करा. शेतकऱ्यांच्या घरी ते पिलू जन्माला आलं, की त्यावेळेस शेतकरी तुम्हाला कॉल करेल. तुम्ही या, त्याला घेऊन जावा. ₹1000-500 जे काही तुम्हाला द्यायचे ते शेतकऱ्याला द्या आणि तुम्ही ते घेऊन जावा आणि सांभाळा ते व्यवस्थित. एक नंबर. तुमचं काम त्यावेळेस मला आवडेल. एकदम पसंत पडेल काम हे.